मिक्सरच्या भांड्यामध्ये एवढा रवा टाकून घेतला, जेवढा रवा आहे तेवढंच त्यामध्ये पाणी घालायचं आणि एकदम बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. आता फिरवलेलं बॅटर एका बाउलमध्ये काढायचं. अशा पद्धतीचं बॅटर असलं पाहिजे. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 7 पालकाची पानं, थोडीशी कोथिंबिरी, लसण, हिरवी मिरची, अद्रक, बेसन पीठ आणि थोडं थोडं पाणी टाकून एकदम बारीक असं हे फिरवून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीचं बॅटर हे असलं पाहिजे. जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही. तर पालकाच्या बॅटरमध्ये जिरं, चवीनुसार मीठ, कसुरी मेथी, बेकिंग पावडर, चिमूटभर खायचा सोडा, थोडासा ओवा टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं. आता रव्याच्या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ, अर्ध्या लिंबाचा रस आणि चिमूटभर खायचा सोडा टाकायचा आणि छान असं मिक्स करायचं. आता हे दोन्ही बॅटर खूप झटपट असे बनवून तयार होते. तर बॅटर तयार आहे. गॅसवर पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आणि त्यावर रव्याचं बॅटर टाकून घेतलं. हलकंसं पसरवायचं आणि त्यावर बारीक चिरलेला कांदा, टमाटर घालायचं आहे आणि होऊ द्यायचं मीडियम गॅसवर. वरची सरफेस हलकीशी सुकल्यानंतर त्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि उलथून घ्यायचं. या ठिकाणी जे तेल लागणार आहे याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. उलट पुलट करून दोन्ही साईडनं मस्त खमंग खरपूस असंही भाजून घ्यायचं. अशाच पद्धतीने मी सर्व बनवून घेणार आहे. त्यानंतर त्याच पॅनमध्ये अजून थोडंसं तेल टाकलं आणि पालकाचं बॅटर टाकून घ्यायचं. त्यावर झाकण ठेवायचं आणि मीडियम गॅसवर होऊ द्यायचं आहे. खूप मस्त अशी जाळी आलेली आहे. त्यावर तेल टाकून घेतलं आणि उलथून घ्यायचं. उलट पुलट करून हेही सुद्धा मस्त खमंग खरपूस असं भाजून घ्यायचं. दोन्हीही तयार आहे. एकावर एक ठेवून द्यायचे. त्यावर थोडासा सॉस लावून घेतला आणि असं सुद्धा खाऊ शकता आणि कट करून सुद्धा खाऊ शकता. वरून मस्त कुरकुरीत झालेलं आहे आणि आतमध्ये छान अशी जाळीसुद्धा आलेली आहे. दिसायला तर खूप मस्त दिसत आहे. त्याहीपेक्षा खाण्यासाठी खूपच खमंग आणि झटपट होणारी रेसिपी आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा असा हा नाश्ता आहे. करण्याची पद्धत कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा.